भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर से बोलो, अरे जोर से बोलो, अरे पूरे ताकत से बोलो, अरे आगे वाले बोलो, अरे पीछे वाले बोलो। आज ते आम्ही अनुसूचित जमातीमध्ये येतो, कोळी मल्हार कोळी माधव अशा 45 जमाती एसटी मध्ये आहेत. परंतु आता आज रोजी जे काही बंजारा समाज बांधव जे DSP मध्ये येण्यासाठी हे करताय, धनगर समाज सुद्धा येण्यासाठी माझी त्यांना विनंती आहे की तुम्हाला रिझर्वेशन अगोदरच भेटले नाही, तुम्हाला रिझर्वेशन भेटलेले अगोदर तर तुम्ही आम्हाला जर एसटी मध्ये एवढा त्रास होतोय तर विनंती आहे त्यांना, तुम्ही एसटी मध्ये त्यांना तर आम्ही विरोध करणारच, त्यांनी जे त्यांसाठी त्यांनी बेनिफिट घ्यायला पाहिजे. साहेबराव लक्ष्मण रामगे, सरपंच सासरोडा. आमचा विषय असा होता की सिल्लोड सोयगाव हे 2 तालुक्यामध्ये धरती आबा जनजाती योजना मध्ये आदिवासी समाज झालेला आहे. परंतु ह्या गावाचं शासनाचं म्हणणं असं आहे JR मध्ये की तुम्हाला घरपरत सर्टिफिकेट भेटायला पाहिजे, घरपोच सर्टिफिकेट भेटला, राशन कार्ड भेटायला पाहिजे. परंतु आतापर्यंत आम्हाला कुठलेही सर्टिफिकेट भेटले नाही, राशन कार्ड भेटले नाही. आमचं फक्त साहेबाला एवढंच विनंती होती की जे 7 गाव बसले आमचे, सासरवाडा, रेलगाव, हळदा, दाखला, आमसरी, वडाळी असे 7 गावाचा आमचा समावेश झालाय धरती जनजाती योजनामध्ये. त्याच्यामध्ये शासनाच्या मोठ्या मोठ्या योजना आहे. एकीकडे आमचे गाव शासनामध्ये बसत्या, आदिवासी बसत्या, आणि एकीकडे आम्हाला ते योजनेतून व्हॅलिड भेटत नाही, सर्टिफिकेट भेटत नाही. पण आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला कॅम्प लावून ADM साहेबांना कॅम्प लावून आम्हाला घरपोच सर्टिफिकेट मिळाले पाहिजे, गावोगावी ग्रामपंचायत लेवल राशन कार्ड मिळाले पाहिजे. मग तेच माझ्या 2 मागण्या होत्या. बस तुम्ही निवेदन दिलं का जिल्हाधिकाऱ्यांना? हो, आज निवेदन दिलंय आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना. चर्चा झाली का साहेबांसोबत? हो, चर्चा सुद्धा झाली. साहेबांचं म्हणणं पडलं आम्ही स्वतः मिटिंग लावतो म्हणे, ADM साहेबांना पत्र काढतो म्हणे, आम्ही तसे आधीच सुद्धा पारित करतो म्हणे आम्ही. त्या समजा नाही झालं तुमचं काम वेळेवर, मग काय करणार? आम्ही रस्ता रोको करणार. नंतर अजून रस्ता रोको आंदोलन छेडणार. आमच्या असे बरेच परिचय. आमचं असं म्हणणं की आमचं ऑलरेडी गाव बसलेलं आहे, त्याला देण्यात काही हरकत नाही. नाव सांगितलं. माझं नाव साहेबराव लक्ष्मण रामगे, सरपंच सासरोडा.